और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अवघे 5 दिवस उरले असताना महायुतीच्या चर्चांना जोर आलाय। शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये समन्वयक समितीच्या माध्यमातून चर्चा सुरू असून जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये ताळमेळ साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्याचवेळी मनाप्रमाणे जागा भेटत नसल्यानं शिवसेनेबरोबर दोस्तीच्या गठबंधन असलेल्या साई पक्षाने महापालिकेत सर्वच 78 जागा लढण्यासाठी तयारी चालू केली असल्याचं समजतंय। उल्हासनगरमध्ये दोस्तीच्या गठबंधनमध्ये शिवसेना, कलानी गट व साई पक्ष यांचा समावेश आहे। मागील महिन्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी या गठबंधनाची अधिकृत घोषणा केली होती। मात्र कलानी आणि साई पक्षाला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळत नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय। प्राप्त माहितीनुसार साई पक्ष 2017च्या उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीप्रमाणेच यंदाही स्वतंत्र लढण्याच्या विचारात असल्याचं कळतंय। 2017 मध्ये साई पक्षाने स्वतंत्र लढत 11 नगरसेवक निवडून आणत प्रभावी कामगिरी केली होती। त्याच धर्तीवर यावर्षीही कोणत्याही आघाडीशिवाय स्वतःच्या बळावर मैदानात उतरण्याची तयारी साई पक्षाने सुरू केली असल्याची चर्चा आहे। महापालिका निवडणूक समीप येत असताना महायुती अंतर्गत सीट शेअरिंगचा तिढा सुटणार की वेगवेगळे मार्ग अवलंबले जातील हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।